व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे ना, तोपर्यंत त्या व्यक्तीची कदर करायला शिका मित्रांनो. एकदाच का तो व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेला ना, तर हातात पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. ही गोष्ट 100% खरी आहे आणि ती सिद्ध पण झाली. अहमदाबाद विमान दुर्घटना जी झाली त्यामधली ही गोष्ट आहे. ह्या दादाला तर तुम्ही बघतायच, तो किती रडतोय, किती तरमळतोय. विमान टेक ऑफ व्हायच्या आधी 2 तास ह्या दोघांची खूप मोठी भांडणं झाली होती. आणि हा दादा आणि ती ताई त्याला सोडून लंडन साठी निघाली आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. विमान क्रॅश झालं आणि ती ताई आज या जगात नाहीये. ती या जगात नाहीये, ती भेटणार नाही. तरी तो तिला घ्यायला गेलाय, आणायला गेलाय. एवढा रडतोय, तरमळतोय, वरडतोय, पण हातात पश्चातापाशिवाय दुसरं काहीच उरलेलं नाहीये. कसं असतं ना मित्रांनो, मैत्रिणींनो, आपला व्यक्ती असतो ना, त्याच्या हातून छोट्या मोठ्या चुका होत राहतात. तर त्या व्यक्तीला माफ करायची ताकद ठेवा. जिथं प्रेम असतं तिथं चुकीला किंमत नसती, जिथं चुकीला किंमत असते तिथं प्रेमाला किंमत नसते, तिथं प्रेमच नसतं. मी म्हणत नाही की तुम्ही खूप मोठ्या चुका कंटिन्यू माफच करत राहा, असा नाही विषय चालला. विषय हा चाललाय की छोट्या मोठ्या गोष्टी एकमेकाच्या सांभाळायला शिका, तर ते नातं टिकतं. नाहीतर क्षणाचा भरोसा राहिला नाही माणसाचा. आता हाय तर थोड्या वेळानं नाही. त्यामुळं एकमेकाच्या चुका एक्सेप्ट करून, एकमेकाला माफ करून, एकमेकाच्या सोबत राहा. खूप सुंदर पद्धतीनं नातं टिकवा, लाईफ जगा. जोपर्यंत समोरचा व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे ना, तोपर्यंत त्या व्यक्तीची कदर करायला शिका मित्रांनो. एकदाच का तो व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेला ना, तर हातात पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. ही गोष्ट 100% खरी आहे आणि ती सिद्ध पण झाली. अहमदाबाद विमान दुर्घटना जी झाली त्यामधली ही गोष्ट आहे. ह्या दादाला तर तुम्ही बघतायच, तो किती रडतोय, किती तरमळतोय. विमान टेक ऑफ व्हायच्या आधी 2 तास ह्या दोघांची खूप मोठी भांडणं झाली होती. आणि हा दादा आणि ती ताई त्याला सोडून लंडन साठी निघाली आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. विमान क्रॅश झालं आणि ती ताई आज या जगात नाहीये. ती या जगात नाहीये, ती भेटणार नाही. तरी तो तिला घ्यायला गेलाय, आणायला गेलाय. एवढा रडतोय, तरमळतोय, वरडतोय, पण हातात पश्चातापाशिवाय दुसरं काहीच उरलेलं नाहीये. कसं असतं ना मित्रांनो, मैत्रिणींनो, आपला व्यक्ती असतो ना, त्याच्या हातून छोट्या मोठ्या चुका होत राहतात. तर त्या व्यक्तीला माफ करायची ताकद ठेवा. जिथं प्रेम असतं तिथं चुकीला किंमत नसती,